स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त पारायण करताय 21 दिवसांच्या या सेवेमध्ये भक्तांनी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या। काही चुका आपल्याकडून कळत नकळतपणे होत असतात, तर त्या कोणत्या चुका आहेत आणि त्या चुका आपण कशा प्रकारे टाळल्या पाहिजे यावरच आजचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ खूप छान आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे पारायणात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत। आता तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात की स्वामींचं पारायण करत असताना आपण स्वामींचं रोज अभिषेक घालू शकतो का? तर हो, रोज स्वामींचा आपण अभिषेक या 21 दिवसामध्ये करू शकतो। मग तो अभिषेक तुम्ही दुधाने करू शकता, पंचामृताने करू शकता किंवा फक्त पाण्याने करू शकता। रोज स्वामींचा अभिषेक तुम्ही जर केला तर काही सुद्धा हरकत नाही, आणि जर तुमच्याकडून रोज अभिषेक होत नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही। पण जर तुमची इच्छा असेल 21 दिवस मी स्वामींचा अभिषेक घालणार आहे, तर 21 दिवस तुम्ही स्वामींचा अभिषेक मनसोक्तपणे षोडशोपचारे घालू शकता। त्यानंतर स्वामींचा नैवेद्य। आता स्वामींचा आपण पारायण करतोय तर प्रत्येक गोष्टी आपण स्वामींबरोबर शेअर केल्या पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण स्वामींना सहभागी केलं पाहिजे। आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींचा नैवेद्य। आपण जे काही घरामध्ये बनवतो, जे काही खातो ते आधी स्वामींना ठेवायचं, स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण ग्रहण करायचं। हा एक नियम तुम्ही 21 दिवसामध्ये करून घ्या। दोन्ही वेळेला तुमच्या घरामध्ये जो काही स्वयंपाक बनतोय तर तो स्वामींना ठेवायचा, स्वामींना त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि मग स्वतः ग्रहण करायचं। दोन्ही वेळेला जमत नसेल तर एक वेळा तर का होईना स्वामींना नैवेद्य दाखवायचा। नैवेद्य झाल्यानंतर स्वामींची आरती करायची। आरतीसाठी पण काही नियम नाहीत की नैवेद्य दाखवूनच आरती करा किंवा नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करा, असं काही नाही। तुम्हाला जसं वेळ मिळेल तशा पद्धतीने तुम्ही आरती करू शकता। वाचनाच्या अगोदर आरती करू शकता, वाचन झाल्यानंतर आरती करू शकता, पण सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला स्वामींची आरती आपल्या पारायणाच्या काळामध्ये झाली पाहिजे। जेव्हा आपण स्वामीचरित्र सारामृताच्या पोथीचं वाचन करत असतो तेव्हा तर पहिल्यांदा हा नियम आहे की हातात घेऊन पोथी वाचायची नाही। आपण पारायणाला बसलो आहोत तर पोथी एका पाटावर ठेवा, पाटावरती काहीतरी कापड तुम्ही अंतरा त्यावरती आणि त्यावरती पोथी ठेवा। पोथीचं वाचन झाल्यानंतर ती पोथी झाकून ठेवायची आहे, एका कापडामध्ये गुंडाळून आपल्याला झाकून ठेवायची आहे। वाचन करत असताना मध्येच उठू नका, मोबाईलवर बोलू नका किंवा घरातली काही कामासाठी अचानक आपण उठतो तर हे पूर्णपणे तुम्ही टाळा। तो तासभर जो तुम्ही देणार आहे स्वामींसाठी म्हणजे वाचनासाठी, तो तास फक्त आणि फक्त स्वामींचाच असला पाहिजे। त्यामध्ये दुसऱ्या कुठल्याच गोष्टी ॲड करू नका किंवा मध्येच उठणं, फोन आला कोणाचा तरी तर आपण गप्पा मारतोय, घरामध्ये कोण आलं तर त्यांच्याशी गप्पा मारत बसतोय, तर असं करू नका। खूपच महत्त्वाचं, घरामध्ये जर कोणी पाहुणे वगैरे आले असतील, खूपच महत्त्वाचं असेल, घरामध्ये कोणीच नसतील तर मग स्वामींना तुम्ही नमस्कार करा, स्वामींकडून क्षमा मागा आणि जे घरात आलेले आहे त्यांचा पाहुणचार करा, त्यांना चांगल्या प्रकारे निरोप द्या आणि मग वाचनासाठी बसा। विनाकारण बडबड करत बसणे किंवा विनाकारण वेळ घालवत बसणे वाचनासाठी हे पूर्णपणे तुम्ही टाळलं पाहिजे। फक्त आणि फक्त तो तासभर आपण स्वामींनाच दिला पाहिजे। त्यानंतर परान्न हे पूर्णपणे वर्ज्य करायचं। परान्न म्हणजे काय की आपण आपले जे शेजारी आहेत, आपल्या आजूबाजूला जी माणसं राहतात तर त्यांच्याकडून जे आपण जेवण घेतो किंवा त्यांच्या घरी जाऊन आपण जे जेवतो तर ते होतं परान्न। आपल्या स्वखर्चाने आपण जे जेवण घेऊन खातो तर त्याला परान्न म्हणत नाही। आईच्या हाताचं, बहिणीच्या हाताचं जे आपण जेवतो तर त्याला परान्न म्हणत नाही। आपले शेजारी जे आहेत तर त्यांच्याकडून जे आपण घेतो, आपले शेजारी म्हणा किंवा आपल्या भावकीतले पण आपल्यापासून आता लांब राहत आहेत, एकत्र नाही राहत तुम्ही, तर ते पूर्णपणे वर्ज्य करा, परान्न घेऊ नका। आता आपण स्वामींचं 21 दिवसाचं पारायण करतोय, आपण स्वामींची अतिउच्च कोटीची आणि अतिप्रिय अशी स्वामींची सेवा आपण करतोय, तर आपण पण तर या 21 दिवसामध्ये आपलं मन देखील सात्विक राहिलं पाहिजे। म्हणजेच काय तर या 21 दिवसामध्ये कुणाचीही निंदा करू नका, कुणाला अपशब्द बोलू नका, कुणाच्या मनाला दुखवण्यासारखं तुम्ही वागू नका, घरामध्ये वादविवाद करू नका। घरातील वातावरण एकदम शांत आणि आध्यात्मिक असं वातावरण तुम्ही घरामधलं ठेवा। घरामध्ये वादविवाद, कुणाची निंदा, अपशब्द हे तुम्ही पूर्णपणे टाळलं पाहिजे या 21 दिवसामध्ये। आध्यात्मिक वातावरण घरामध्ये कशा प्रकारे निर्माण करायचं तर रोज उंबरट्याची हळदीचं लेपन करून पूजा करायची, घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि संध्याकाळी घरामध्ये धूप दाखवायचा। तर या प्रकारे आपण घरामधील वातावरण एकदम प्रसन्न आणि आध्यात्मिक असं वातावरण आपण घरामधलं ठेवू शकतो। वाचनाची वेळ आपण एकच ठेवली पाहिजे। एक वेळेला म्हणजे ज्या पहिल्या दिवशी आपण एक वेळेला स्वामींच्या पारायणासाठी बसलो आहोत, म्हणजे सकाळी 7ला जर बसला असाल तर पुढचे 20 दिवस तुम्हाला सकाळी 7लाच बसलं पाहिजे। वेळेला खूप महत्त्व आहे पारायणामध्ये, त्यामुळे वेळ चुकवायची नाही। कितीही अडचणी येऊ दे, वेळ चुकवायची नाही, त्या वेळेतच पारायणाला बसायचं।
आता पारायणाला जो कोणी बसतो तर त्यांना थोडे 4-5 दिवस म्हणा, 8 दिवस म्हणा त्रास होतो, भरपूर त्रास होतो. कुणाची कंबर दुखते, कुणाचे पाय दुखतात, कुणाला शारीरिक त्रास भरपूर प्रमाणात होतो, तर कुणाला मानसिक त्रास होतो, घरामध्ये भांडणे सुरू होतात. तर हे प्रकार आपली एक प्रकारची परीक्षा असते आणि दुसरं प्रकार म्हणजे आपले प्रारब्ध स्वामी आपल्याकडून भोगून घेत असतात. त्यामुळे हा सगळा त्रास आपल्याला होत असतो. तर मनामधला तुम्ही हा भ्रम काढून टाका. त्यामुळे माझं म्हणणं आहे की वाचनाला जे कोणी बसले आहे तर त्यांना त्रास तर होतच असेल किंवा एखाद्याला त्रास होत पण नाही. पण तुम्ही पारायणमध्येच थांबवू नका किंवा वेगळाच त्याचा अर्थ घेऊ नका. वाचन तुमचं आहे तसं तुम्ही सुरू ठेवा. थोडेच दिवस त्रास होतो पण परत आपल्याला खूप छान अनुभव यायला लागतात. खूप छान वाटतं वाचनाला बसण्यासाठी. आता आपण स्वामींच्या पारायणाला बसलो आहोत तर फक्त सकाळी 21 अध्याय वाचले किंवा संध्याकाळी 21 अध्याय वाचले की आपली सेवा संपली असं नाही. तर वाचन तुम्ही करताय 1 ते 21 अध्याय तर रोज आपल्याला वाचलेच पाहिजे. त्याचबरोबर 11 माळी जप देखील झाला पाहिजे आपल्याकडून. सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल तसं तुम्ही स्वामींची 11 माळी जप देखील करा. स्वामींची दोन्ही वेळेला आरती करा. तारक मंत्र स्वामींचं म्हणा. स्वामींची भरभरून सेवा या 21 दिवसामध्ये तुम्ही करू शकता. 1 ते 21 अध्याय वाचले नंतर आपली सेवाच संपली असं करू नका. दिवसभर स्वामींच्या नामस्मरणामध्ये राहा. ती तर सेवा एक वेगळीच आहे आणि खूप मोठी सेवा आहे ती. दिवसभर स्वामींच्या नामस्मरणात राहणे आणि 11 माळी जप आणि स्वामींची दोन्ही वेळेला आरती ही तुमच्याकडून झालीच पाहिजे स्वामीचरित्र पारायणामध्ये. जर तुमच्या घरासमोर गाई आली असेल, कुत्रा आला असेल तर प्राण्यांना देखील तुम्ही काही ना काहीतरी खाऊ घाला. पोळी वगैरे तुम्ही त्यांना खाऊ घाला. त्यांना देखील तुम्ही नाराज करून पाठवू नका किंवा एखाद्याचं मन तुम्ही दुखवू नका. स्वामी कुणाच्याही रूपामध्ये येतात. स्वामीचरित्र पारायण ज्या घरामध्ये सुरू असतं ना तर त्या घरामध्ये स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येतात आणि दर्शन देऊन जातात. फक्त आपण ते ओळखू शकत नाही. त्यामुळे कोणाचंही मन दुखवू नका. दारासमोर जो कोणी येईल त्याला तुम्ही आनंदितपणे निरोप देऊन पाठवा. याच त्या काही गोष्टी आहेत ज्या कळत नकळतपणे पारायणातून आपल्या हातून घडत असतात. आपण मुद्दाम म्हणून करत नाही पण कळत नकळतपणे आपल्या हातून काही चुका होत असतात. त्यामुळे आपल्याला पारायणाचं फळ मिळत नाही. पारायणाचं फळ तुम्हाला मिळावं, स्वामींची अनुभूती, स्वामींची प्रचिती तुम्हाला यावी असं तुम्हाला वाटत असेल तर हे नियम तुम्ही कटाक्षाने पाळले पाहिजे. अशा प्रकारे जर तुम्ही सेवा केली स्वामींची 21 दिवसामध्ये तर स्वामी तुम्हाला दर्शन देणार म्हणजे देणारच. ही माझी गॅरंटी आहे की स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांना जो मनापासून स्वामींची सेवा करतो त्यांना स्वामी दर्शन देतात, त्यांना प्रचिती देतात आणि त्यांच्या इच्छा मनोकामना देखील स्वामी पूर्ण करत असतात. फक्त आपण त्यासाठी तयार असलो पाहिजे. स्वामीच्या प्रत्येक परीक्षेसाठी आपण त्यामध्ये उत्तीर्ण झालो पाहिजे. तर स्वामी खूप प्रेमळ आहेत, खूप दयाळू आहेत आणि खूप कृपाळू आहेत. सगळ्या भक्तांवर स्वामी दया करत असतात. त्यामुळे स्वामींची सेवा करणे थांबवू नका. स्वामींची भरभरून सेवा करा आणि भरभरून स्वामींचे आशीर्वाद तुम्ही घ्या. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.